11th ॲडमिशन 2026-27 तर कॅपराऊंड 2चे अलॉटमेंट म्हणजे कॅपराऊंड 2चा रिझल्ट उपलब्ध झालेला आहे. रिझल्ट चेक करण्यासाठी किंवा तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे हे सुद्धा तुम्ही आता चेक करू शकता. तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे. साईडवर आल्यानंतर बघू शकता इथे एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे अलॉटमेंट लिस्ट. तर अलॉटमेंट लिस्टला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे राऊंड 2ची इन्फॉर्मेशन विचारण्यात येणार आहे. त्यानंतर इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका आणि सर्चला क्लिक करा. सर्चला क्लिक केल्यानंतर बघू शकता की विद्यार्थ्याला प्रिफरन्स नंबर 1 हे कॉलेज मिळालेलं आहे आणि यामध्ये संपूर्ण कोणती कास्ट होती, कोणती जागा मिळालेली आहे. त्यानंतर युडाईस कोड, कॉलेजचे नाव, अलॉटमेंट स्ट्रीम कोणती होती, अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर या प्रकारे तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करा आणि जर तुम्हाला लॉग इन करून चेक करायचं असेल तर तुम्ही लॉग इन करून सुद्धा संपूर्ण माहिती बघू शकता. तर लॉग इन करा. लॉग इनमध्ये तुमचा आय डी आणि पासवर्ड टाका जेणेकरून तुम्ही लॉग इन होऊन जाणार. म्हणजे इथे आय डी टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार. इथे जे डॅशबोर्डचं ऑप्शन आहे इथे सर्वात खाली क्लिक करा. त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे अलॉटमेंट स्टेटस. अलॉटमेंट स्टेटसला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कॅप अलॉटमेंटची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊन जाणार की तुम्हाला कोणते कॉलेज अलॉट झालेले आहे. आणि यामध्ये अलॉटमेंट डिटेल्समध्ये बघा अलॉटेड, तर कॉलेजसुद्धा अलॉट झालेलं आहे. इथे कॉलेजचं नाव दिलेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही लॉग इनमध्ये जाऊनसुद्धा तुमचे अलॉटमेंट स्टेटस चेक करू शकता. आणि यामध्ये विद्यार्थ्यांचे जेही रिमेनिंग डॉक्युमेंट्स राहिलेले असेल ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आणि त्यानंतर बघू शकता तर तुम्ही इथून तुमचे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकता. तर प्रिंट अलॉटमेंट लेटर हे तुम्ही तुमच्या लॉग इनमधून डाउनलोड करू शकता. तर या प्रकारे आपले अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा. ॲडमिशन घ्यायची असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशनला क्लिक करू शकता आणि जर ॲडमिशन घ्यायची नसेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशनला क्लिक करू नका. आणि त्यानंतर प्रिंट अलॉटमेंट लेटर हे तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढा आणि ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन जा. तुमचा प्रवेश हा निश्चित केला जाणार. ठीक आहे. आणि यानंतर राऊंड 3 बद्दल संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. ज्याही विद्यार्थ्यांना आवडीचे कॉलेज मिळालेले नसेल किंवा कॉलेज मिळालेले आहे परंतु तिथे जर ॲडमिशन घ्यायची नसेल तर तुम्ही राऊंड 3 मध्ये फॉर्म भरू शकता. राऊंड 3 बद्दल A to Z माहिती तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.